बार घुमाए तो बार पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय यूट्यूबला माझे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक कीर्तन आहेत. मी रोज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये फिरतोय. आउट ऑफ स्टेटला गुजरात, अंकलेश्वर, तेलंगणा असेल, तिकडं कर्नाटक. रोज मी महाराष्ट्रामध्ये तळमळीने जाता जाता सांगत असतो. एवढा समाज आज कैलासवासी यमुनाबाई रघुनाथ पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त, प्रथम म्हणजे एक पुण्यस्मरण म्हणजे प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असंच म्हणतात. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण, गेलेल्या व्यक्तीची आठवण ज्या पुण्यदिनी काढल्या जाते त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. त्या ठेवून दुसरा शब्द आहे त्याला वर्ष श्राद्ध. सोपं सांगतोय. वर्ष म्हणजे 12 महिने झाले की काय येतं, 1 वर्ष. वर्ष अधिक श्राद्ध 5 मिलियनवरती गेलाय. तिसरा माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर आयुष्याचा धागा तुटला समजा, असं त्याचं थंबनेलला टायटल दिलेलं आहे. भगवंत यूट्यूब चॅनलवर तो माझा व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे. आज कैलासवासी यमुनाबाई रघुनाथ पगार या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या पगार परिवाराने मला आमंत्रित केलं आहे. जाता जाता सगळ्यांना तळमळीने विनंती करतो, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारूने शरीराचं मातेरे होत असतं माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. म्हणून मी तळमळीना धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. दादा मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. तुमच्या अलीकडीकडचा तुमचा खानदेश भाग, खाली विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचा सर्वे जर केला तर एवढी भयावह परिस्थिती आपल्या स्टेटला, महाराष्ट्राला. जर रस्ता तळाला जर जाऊन पाहिलं ना साहेब, आज तरुण मुलं ड्रिंक करून गाड्या चालू लागल्या हवेनं. आज बऱ्याच माता भगिनीच्या कपाळाचं कुंकू निघून गेले, टिकली निघून गेली. का? ड्रिंक करून गाडी चालवली, नवऱ्याने ॲक्सिडेंट झाला आणि मरून गेला, रक्ताच्या थरोळ्यात पडला, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले त्याला. दारू पिण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची आई आहे. लेकरा बाळाचा विचार करा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाते है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाते है. म्हणून मी एवढा समाज आज वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाकरता उपस्थित. मी तळमळीने सांगतोय, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. मी तळमळीने कोपऱ्यापासून सांगतोय, मायबाप व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. आज दारू विकणारे नाही संपले हो, दारू पिणारे बर्बाद झालेत. एक वाक्य बोलतो दादा, तुम्ही सगळे हुशार तज्ञ मंडळी आहात. एखादं व्यसन करायचं असेल, दारू प्यायची असेल, हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. म्हणून मी आज एवढा समाज उपस्थित आहे. माझ्या तरुण मित्र बांधवांना सांगतो, तळमळीना व्यसनाधीन होऊ नका. ड्रिंक करून हवेनं गाड्या चालवू नका. जाता जाता मी तळमळीना शुभ संदेश देतो. एवढं मंडळी उपस्थित आहे, सर्वांच्या साक्षीने सांगतो, यूट्यूब चॅनलच्या साक्षीने. दारू पेली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. म्हणून व्यसनाधीन होऊ नका. आज सागर महाराज, लानू महाराज, गोविंद महाराज, एवढी भयावह परिस्थिती हो. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळदोळा म्हणून या. मी रोज तळमळीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये फार भयावह परिस्थिती आहे. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे.
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. आज तुम्ही सगळ्या जाता जाता रडाल दादा. आई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आज या आईच्या फोटोकडे जर पाहिलं तर उर भरून येतो, कंठ दाटून येतो. देवा पांडुरंगा काय केलं रे देवा, आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं आणि आमच्या आईला दिलं असतं तरी चाललं असतं रे पांडुरंगा. तुम्ही सगळे रडायला जाता जाता किती प्रेम करते होती माय माऊली. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वाटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात, डोळे मिठेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आज आई गेली, या मुलांना विचारा आईच्या जाण्याचं दुःख काय. आज मुलीला विचारा त्यांच्या आईच्या जाण्याचं दुःख काय. आठवा लहानपण. आज या मुलाने आई करता पाहिजे ते केलं, पाहिजे तेवढा खर्च केला आई करता. त्या आईने जन्म दिल्यापासून सांभाळलं. या जगामध्ये सगळं काही तुम्हाला भेटेल, पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, सगळं काही मिळेल दादा हो. पण एकदा आई गेली आणि एकदा बाप गेला ना पुन्हा भेटत नसतो. पण जिवंतपणे त्या माईबापाची सेवा करा. आज मेजर साहेबांच्या वेळेस मला फोन केला, म्हटले महाराज आम्ही आई करता भरपूर काही केलं, आमच्या भावानी सगळ्यांनी आम्ही आई करता भरपूर काही केलं, शेवटच्या क्षणापर्यंत तिचा सांभाळ केला. पण आज सगळं काही दिसतं ना, आम्ही एवढे मोठे झालोत ना फक्त आणि फक्त आईच्या पुण्यानं झालो महाराज, लक्षात ठेवा. आणि साहेब मी जाता जाता सांगतो तुम्हाला, आज तुमच्या आईनं हा कार्यक्रम पाहिला ना, त्या आई तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद द्यायल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या आशीर्वादामध्ये हे मुलं, त्यांची मुलगी उभं आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. किती प्रेम करते माय. ए माय 60 वर्षाची माय आहे, पांढरे केस झाले, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या झाल्या, बंगल्याच्या समोर काठी टेकून बसली. पण तिची 30-35 वर्षाची मुलगी ज्यावेळेस दादा भेटायला येते ना, ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. देते माय? नाही देत. ज्यांची आई ह्या जगात नाही त्यांना विचारा आईची किंमत काय, काय दुःख आहे. आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय. किती प्रेम करते ताई, आई किती प्रेम करते माहेरी. स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे आणि माहेरामध्ये बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही माय. तुम्ही रडाल सगळ्या दादा. ज्या दिवशी माय जिवंत असते ना, यांना हक्काने चपला सोडण्याचं उमर असतं तुमच्या जीवनात. एकदा माहेरातली माय गेली, माहेरातला बाप गेला ना, पाहुण्यासारखं दाराच्या समोर उभं राहावं लागतं. लय प्रेम करतात. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. दाराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. फार प्रेम करत असते कडे आई. स्त्रीच्या जीवनात दिवाळीचा सण कुठपर्यंत माय, जोपर्यंत मायरात आई जिवंत आहे आणि मायरात बाप जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. एखादी माय माऊली ज्या वेळेस दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली ना, येताना 4-5 अशा गच्च भरलेल्या पिशव्या असेल ना, समजायचं माहेरात माई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. एकदा का माहेरातले मायबाप मरून गेले ना, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं? फार प्रेम करत असतात गडे मायबाप. एखादी माय माऊली गेली आणि आई जर नाही राहिली ना, तिला माहेरी जावं वाटत नाही ताई. जावं वाटतं.
हे तुम्ही महिन्यातून दोनदा माहेरी जातात माय असल्यावर 1 वर्ष झालं तुम्ही माहेराचं तोंड सुद्धा पाहिलं नाही का? माहेरात माय नाही, माहेरात बाप नाही. जोपर्यंत मायबाप असतात तोपर्यंत आनंद असतो. फार प्रेम करत असतात मायबाप. ज्या दिवशी माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला ना, माहेरी जाऊ वाटत नाही. लय प्रेम करत असतात. स्त्रीच्या जीवनामध्ये दिव्य अग्नी परीक्षा असते. तुम्हाला मी कीर्तनच्या आधी त्याच्यामुळे सांगत असतो रोज. स्त्रीच्या जीवनामध्ये दिव्य अग्नी परीक्षा आहे. किती प्रेम करत असते. ताई तुमचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही नंदाला आला, नंदायला कोणी ओळखीचं नसतं तुमच्या. असतं ओळखीचं नाही. नवीनच ठिकाणी आईला सोडून बापाला सोडून माहेरी किती वाजेपर्यंत झोपलं तर कोण काही बोलत नव्हतं. तात्या आबा काही म्हणत नव्हते. झोपून द्या, परक्याचं धन आहे. आज आमच्या पाशी येऊ द्या, लोकांच्या घरी माझी मुलगी नंदाला जाणार आहे. फार प्रेम करत असतो गड्या. लवकर उठावं लागलं, सासूरवासाला सडा शिंपडावं लागल्या, रांगोळी काढावं लागल्या, टचकन डोळ्यात पाणी आलं. माहेरातल्या बापाची आठवण आली. आमचा पप्पा आम्हाला कधी उठत नव्हता लवकर. फार प्रेम करायचा आमचा नाना, आमचा आबा, आमचा तात्या. फार उरभरून येतो, कंठ दाचून टचकन डोळ्यात पाणी येतं माय तुमच्या. फार प्रेम करत असतात. बायको शब्दाचा अर्थ असा आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूने, ये म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये, आणि को म्हणजे कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची बाजू घेते, तिला बायको म्हणतात. फार प्रेम करत असते गड्या. महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलो, उरभरून आणला, कंठ दाटून आला. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली हो. आईवर कविता आल्या, आईवर सेमिनार आल्या, पण बसलेला बाप आहे ना, बाप काही कमी नाही. बाप तो पडद्याआडचा कलाकार आहे. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही महाराज, नाही रडता येत. इथं बसलेला बाप आहे ना, पुरुष मंडळी, प्रत्येकाला एकच वाटतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. आम्ही लय गरिबी दिवस काढले, आम्ही लय वाईट दिवस काढले, आम्ही लय खडतर दिवस काढले. जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलीला मिळावं, ही प्रत्येक बापाची इच्छा असते गड्या. लय प्रेम करत असतो. आयुष्यात बाप 3 वेळा रडत असतो. एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा रडतो, आणि तिसऱ्यांदा पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना त्या दिवशी डसडसा गुराढोरासारखा बाप रडत असतो गड्या. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो, आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. जास्त जीव मुलामध्ये का असतो तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण माझी मुलगी लोकांच्या घरी जाणार आहे नांद्याला. सासू कसे असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल, भाऊजाई कसे असेल, काही माहीत नसतं. फार प्रेम करत असतो, किती लाड करत असतो. ताईंनो आठवा जरा डोळ्याच्या समोर चित्र आठवा. मुलाला 500चा ड्रेस घेतला तर मुलीला 5000चा घेतो. का? परक्याचं धन आहे, लोकांच्या घरी जाणार आहे. मुलीचा जन्म झाला, विशेष प्रेम बाप मुलीवर करत असतो. मुलीचा जन्म झाला, माझी लक्ष्मी जन्माला आली, धान्याची भरभराटी झाली, संपत्ती मिळाली, लक्ष्मी जन्माला आली. फार प्रेम करत असतो. किती प्रेम करत असतो बाप. बाप जर बाजाराला गेला आणि बाजारात येत असताना त्याच्या आवडीची वस्तू तो आणत नाही बरं घरात, महाराज नाही आणत. कॅडबरी आणेल, चॉकलेट आणेल, लेकरा बाळाच्या आवडीची वस्तू आणून स्वतःची आवड तो विसरून जातो. नातवाला नातीला जे पाहिजे ते आणत असतो तो बाजारातून, स्वतः करता नाही. स्वतः दिवाळीच्या सणाच्या दिवशी फाटका राहतो, उघडा राहतो, पण कुटुंबाच्या आनंदात दिवाळी साजरी करणारा बाप असतो. बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. त्याला रडता येत नाही, तर रडतो फक्त रात्रीच्या अंधारात, आणि शेताच्या बांधावर जाऊन एकट्याच रडत असतो. आईचे डोळे रडताना दिसतात, पण त्याचं हृदय लेकरा बाळा करता रडत असतं. मंडळी फार प्रेम करत असतो बाप. बाप काय असतो? बाप घराचा पाया असतो. सांभाळला माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, एकदा का पाया खचला ना घर पडायला वेळ लागत नाही बरं. बाप पाठीचा कणा असतो. संकटाशी सामना करणारी धार असतो. संकटाशी सामना करणारा बाप असतो. बाप जगण्याचं माप असतो. बाप पाठीवरची थाप. बाप किती रागवला तरी त्याची माया अमाप. तू म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी.
लय मोठा बाप आहे. मुलीचं लग्न जमलं ना त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातून झोपी जातो. मुलगी जवळ येते, पप्पा तुम्ही अर्धीच भाकर खाल्ली, आज पोटभर जेवला नाहीत, माझं लग्न जमलंय म्हणून का? टचकान डोळ्यात पाण्याला बापाच्या रडू लागला बाप. मुलगी म्हणते का रडताय? माझं लग्न जमलं, मी लोकांच्या घरी जाणार आहे का? बाप म्हणतो लहानपणापासून सांभाळ केला, पाहता पाहता तू लग्नाच्या वयात केव्हा आली काहीच कळालं नाही ग ताई. तुझं लग्न जमलंय. कधी दमून आलो शेतातून, कधी थकून आलो, कामावून आलो, तर आल्या मला म्हणायची पप्पा तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत बरं पप्पा, तुम्ही वेळेची वेळ जेवण करत जा. कधी थकून आलो तर मला म्हणायची पप्पा चहा घ्या, पाणी घ्या, जेवण करत जा. फार काळजी घेतली का चिमणे ताई माझी दिदी तू. पण आज तुझं लग्न जमलंय, तू लोकांच्या घरी जाणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा बाप रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीत तोंडावर घेऊन हंबारा फोडून रडला. पहाडासारखा बाप रडला. म्हणून पुरुषाची जात रडणारी नसती, लढणारी असती. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. असा मंडप टाकलेला आहे, पाहुणे मंडळी आले, ढोल ताशाचा आवाज, मंगल अष्टकाचा आवाज घुमला, सूर्यास्ताची वेळ, आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते दादा ताई. त्या दिवशी दुसऱ्यांदा बाप रडला. इथं बसलेला बाप आहे ना, ज्यांना मुलगी आहे त्यांना दुःख कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. ज्यांना मुलगी आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, उरभरून येईल, कंठ दाटून येईल. किती दगडाच्या काळजाचा बाप असलेला बसलेला असून द्या, मुली करता तो असं पाझरल्याशिवाय राहत नाही. मांडपाच्या पाठीमागं जातो, दोन्ही गुडघ्यात मुंडकं टेकून ढसढसणार एकटाच बाप रडतो. मुलीला वाट लावताना, विदाई करत असताना फार प्रेम करतो असतो, काळजात तुकड्याप्रमाणे बापाने सांभाळलेलं असतं. हा पेन आहे माझ्या खिशामध्ये, हा 10 रुपयाचा पेन आहे. मी जर बँकेत गेलो उद्या आणि मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतोय. समोर गाडी लावली, 2 महिने झाले मी गाडी घेतली, मला कोणी गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार करतो. पण बसलेला बाप स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करतो. आकाशाच्या उंचीचा बाप असतो, म्हणून त्या बापाची सेवा करा. आयुष्यात तिसऱ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी त्या बापाला वाटतं काय पराभव झाला, म्हणून ढसढसा बाप रडत असतो. म्हणून त्या बापाची सेवा करा, त्या आईची सेवा करा. कैलासवासी यमुनाबाई रघुनाथ पगार या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त एवढा समाज उपस्थित आहे. सगळे साहेब मंडळी, राजकीय धार्मिक क्षेत्रातील भजनी मंडळी, वारकरी मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, एवढा समाज उपस्थित आहे. जाता जाता तळमळीने सांगतो माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटीचा बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते राव, हे लक्षात ठेवा. पण घरात मायबाप असले की स्वर्ग असतो. आज या परिवाराला विचारा दुःख किती आईच्या जाण्याने. आई घरात दिसत नाही. आई घरात असली की स्वर्ग वाटायचा, आनंद वाटायचा. मुलीला सुद्धा यावं वाटतं, मुलाला सुद्धा आनंद वाटायचा. आईकडे पाहिलं तरी आनंद वाटायचा. पण आई गेली निघून. म्हणून जाता जाता भगवान शंकराकडे, महादेवाकडे तळमळीने विनंती करतो, देवा प्रार्थना करतो की या मुलाने, मुलीने, पाठीमागच्या परिवाराने, नातवाने, नातीना एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. यांच्याकडून अशीच जन्म देणाऱ्या मायबापाची, देव, देश आणि देव धर्माची सेवा घडो. आणि देवा पांडुरंगा, या पगार परिवाराला आईच्या जाण्याने एवढं मोठं दुःख झालंय, या दुःखातून पेलण्याकरता तू यांना उदंड शक्ती दे, हीच प्रार्थना भगवंताकडे करतो. आणि वाणीला पूर्ण विराम देतो. त्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला, त्या साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, तुकाराम ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात, माझं जे परमार्थिक ओझ आहे हे संतांवरीच आहे. म्हणून संत हे आकाशाच्या उंचीचे असतात. संत आणि मातृत्व एका उंचीला माझ्या तुकोबाऱ्याने बसवलेलं आहे. तुकोबारा म्हणतात, माझं जे परमार्थिक ओझ आहे, पारमार्थिक धन आहे, हे संतांवरीच आहे. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे माझे तुका म्हणे माझे, 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 तुका
भजन करा. तुकाराम 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 हो. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. गायक वादक गुणीजन मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी, राजकीय धार्मिक क्षेत्रातील सगळे साहेब मंडळी, कार्यकर्ते, पुढारी मंडळी सगळे उपस्थित आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आईच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशीच प्रार्थना भगवंताकडे करतो. नुणते पुरते अधिकचे सरते करुणे घ्यावे तुमचे विनवित्वासे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे नोहे संत्यांगवतो व्यक्ती नोया उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले